महाराष्ट्रात लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मिशन 45 अंतर्गत भारतीय जनता पक्ष मध्य प्रदेश आणि राजस्थानच्या धर्तीवर राज्यातील मंत्र्यांना लोकसभेची तिकीटं देऊ शकतात आणि त्यामुळे राज्यातलं मिशन 45 सक्सेस करता येईल असा होरा किंवा असा कयास गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात वर्तवला जात आहे। याच्यामध्ये विशेषतः मंत्री गिरीश महाजन, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यासह विविध नेत्यांची नावं घेतली जात आहेत। गिरीश महाजन हे जळगाव जिल्ह्यातील रावेर लोकसभा मतदारसंघातून येतात। त्यांचं मतदान जामनेर येथे आहे आणि जामनेर हे रावेर लोकसभा मतदारसंघात येत असल्याने रावेर लोकसभा मतदारसंघाच्या विद्यमान खासदार रक्षा खडसे यांचं तिकीट कापलं जाणार का असा प्रश्न आपसुकच निर्माण होत आहे। याच विषयावर आज आपण आपल्यासमोर हा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे। अद्यापही आपण हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा, लाईक करा, कॉमेंट करा, विश्लेषण आवडलं तर शेअर करायला आणि इतरांनाही सबस्क्राईब करायला सांगायला मात्र विसरू नका। तर मित्रांनो, गिरीश महाजन हे महाराष्ट्र राज्यातील भारतीय जनता पक्षाचे देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीतील खास असे नेते आहेत। त्यामुळेच त्यांना एक भाजपाचे हेवीवेट नेते असे देखील म्हटले जाते। भारतीय जनता पक्षाने आगामी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात मिशन 45 हे मिशन राबवलेलं आहे। आता विद्यमान स्थितीमध्ये महाराष्ट्रातील लोकसभेचे पक्षीय बलाबल जर पाहिले तर भारतीय जनता पक्षाचे 23, शिवसेना 13, उद्धव बाळासाहेब ठाकरे 5, NCP 5, काँग्रेस 1, MIM 1 एकूण असे 48 खासदार आपल्याला आढळून येतात। यापैकी 45 खासदार आपल्याला निवडून आणायचे आहेत, हे भाजपाचं मिशन आहे। काँग्रेसची एकमेव जागा होती चंद्रपूरची, तेथील उमेदवार देखील मयत झाल्याने ती जागा रिक्त आपल्याला दिसून येते। या 48 लोकसभा मतदारसंघातून तब्बल 45 जागा जिंकण्याचं मिशन भारतीय जनता पक्षाने अवलंबलेलं आहे। मध्यंतरी गणेशोत्सवाच्या काळामध्ये अमित शहा, केंद्रीय गृहमंत्री, सहकार मंत्री हे मुंबई दौऱ्यावर आलेले होते। त्यावेळी त्यांनी सागर बंगल्यावर एक बैठक घेतली, ज्या बैठकीमध्ये महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ज्यांच्या घरीच ही बैठक होत होती, या तिघांच्या बैठकीमध्ये महाराष्ट्रातल्या लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात चर्चा झाली। यावेळी मुंबईतील एक जागा, जो मतदारसंघ अजून त्यांनी असं बाहेर आलेला नाही की ज्या जागेवर अभिनेत्री माधुरी दीक्षितचं नाव यांचं समोर आलं। त्यानंतर धुळे येथील लोकसभा मतदारसंघासाठी सेवानिवृत्त IPS अधिकारी प्रतापराव दिघावकर यांचं नाव समोर आलं। पुणे येथून सुनील देवधर जे RSSचे फार मोठे ज्येष्ठ नेते आहेत, त्यांचं नाव पुढे आलं आणि जळगाव लोकसभा मतदारसंघातून प्रख्यात वकील ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांचं नाव समोर आलं। आता मित्रांनो, यामध्ये उज्ज्वल निकम हे मागच्या एका पूर्वीच्या काळामध्ये ज्यावेळेला महाविकास आघाडीचं सरकार होतं त्यावेळी कदाचित उज्ज्वल निकम हे राष्ट्रवादीचेही उमेदवार राहतील असंही बोललं जात होतं। आज त्यांच्या नावाची चर्चा ही भारतीय जनता पक्षातून सुरू आहे आणि जळगावचे खासदार उन्मेष भैया पाटील यांनी मात्र यावर स्पष्टीकरणसुद्धा दिलेलं आहे। मी आता तुम्हाला रावेर लोकसभा मतदारसंघाकडे नेत आहे। रावेर लोकसभा मतदारसंघामध्ये अतिशय चांगल्या मतांनी 2019च्या निवडणुकीमध्ये खासदार रक्षा निखिल खडसे या निवडून आलेल्या होत्या। या निवडून आल्यानंतर या ठिकाणी रावेर लोकसभा मतदारसंघामध्ये ज्या ठिकाणी 9 तालुके आणि 1200 गावं आहेत, या लोकसभा मतदारसंघाची रचना ही जळगाव जिल्ह्यातील 7 तालुके आणि बुलढाणा जिल्ह्यातील 2 तालुके मलकापूर, नांदुरा अशी एवढे मिळून ती रचना बनलेली आहे। आता मित्रांनो, नुकत्याच गेल्या 2 दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर गिरीश महाजन जे विद्यमान कॅबिनेट मंत्री आहेत महाराष्ट्र राज्याचे, त्यांच्या नावाची चर्चा ही सुरू झालेली आहे की गिरीश महाजन हे खासदारकीची निवडणूक लढवतील। आता मुद्दा या ठिकाणी येतो, जर गिरीश महाजन हे निवडणूक लढवणार असतील तर त्याचं नुकसान किंवा त्याचा फायदा हा कोणाला होणार, हा मुद्दा
चर्चेला जाईल. सर्वप्रथम आपण नुकसानीचा विचार करू तर नुकसान हे फक्त आणि फक्त खासदार रक्षा खडसे ज्या विद्यमान खासदार आहेत त्यांचं होणार आहे. कारण गिरीश महाजन हे जामनेर विधानसभा मतदारसंघातून येतात आणि जामनेर विधानसभा मतदारसंघ हा रावेर लोकसभा मतदारसंघाच्या अंतर्गत होतो. त्यामुळे गिरीश महाजन यांच्यामुळे सरळ खासदार रक्षा खडसे यांचं तिकीट कापलं जाणार का, हा सर्वात पहिला प्रश्न निर्माण होतो. रक्षा खडसे यांना डच्चू मिळणार का, हा प्रश्न निर्माण झाल्याशिवाय राहत नाही. मित्रांनो, कोणत्याही पक्षामध्ये मेरिट्स अँड डेमेरिट्स हे पाहिले जातात. मग मेरिट्सच्या बाबतीत जर विचार केलं तर खासदार रक्षा खडसे ह्या एक कार्यतत्पर खासदार आहेत आणि त्यांचे मेरिट्स माझ्या माहितीनुसार जनतेच्या कलानुसार हे नक्कीच चांगले आहेत, यात दुमत नाही. आजही खासदार रक्षा खडसे यांच्याकडे विनिंग सीट म्हणून रावेर लोकसभा मतदारसंघातून पाहिले जाते जर आगामी 2024च्या लोकसभा निवडणुकीचं तिकीट त्यांना मिळालं तर. कारण पक्षाची ध्येय धोरणे राबवणे ही त्यांच्या 9 वर्षाच्या कारकिर्दीतली अतिशय चांगली बाजू आहे. सकाळी 8 वाजता एखाद्या विशिष्ट गावात जाऊन पोहोचणाऱ्या खासदार म्हणून त्यांची ख्याती आहे. मी आधीच बोललो की जवळपास 1200 गावं या लोकसभा मतदारसंघात आहेत आणि विशेष म्हणजे मागील लोकसभा निवडणुकीच्या वेळी त्यांच्यासोबत त्यांचे सासरे विद्यमान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधान परिषदेचे आमदार माजी मंत्री एकनाथराव खडसे हे सोबत होते. मात्र असे असतानासुद्धा खासदार रक्षा खडसे यांनी गेल्या 9 वर्षाच्या काळामध्ये स्वतःचे कार्यकर्ते हे निर्माण केलेले आहेत आणि हे स्वतःचे कार्यकर्ते स्वतःचे पदाधिकारी प्रत्येक गावगाव असल्याने भारतीय जनता पक्षाची एक विशिष्ट फळी जी खासदार रक्षा खडसे यांच्या मागे उभी आहे आणि पर्यायाने नरेंद्र मोदी यांच्या मागे उभी आहे, निर्विवाद सत्य आहे. स्वतःची फळी असताना खासदार रक्षा खडसे यांचे, मी मेरिटच्या बाबतीत चर्चा करत आहे, खासदार रक्षा खडसे यांनी लोकसभेमध्ये रेल्वेचा प्रश्न असेल, ITIच्या विद्यार्थ्यांचा प्रश्न असेल, विद्यार्थ्यांच्या नोकऱ्यांचा प्रश्न असेल, कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा प्रश्न असेल, केळी उत्पादक शेतकऱ्यांचा प्रश्न असेल किंवा केळी पीक विम्यासंदर्भातला प्रश्न असेल, यासारख्या विविध प्रश्न हे निर्माण करून लोकसभेमध्ये आपलं एक ठसा उमटवलेला आहे. त्यांच्या डिमेरिटच्या बाबतीत जर एक विचार केला तर मागे एकदा लोकसभेमध्ये भाषण सुरू असताना त्यांचे जो लोकसभेत केंद्रीय मंत्री भारती पवार उत्तर देत असताना प्रीतम मुंडे आणि रक्षा खडसे या हसत होत्या, एवढा एक त्यांचा डिमेरिट आहे. चांगले आहेत, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. दुसरं डिमेरिट मी तुम्हाला सांगणार याच्यामध्ये त्या हास्याच्या मुद्द्यानंतर, आणि तो मुद्दा म्हणजे की खासदार रक्षा खडसे ह्या माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या स्नुषा आहेत म्हणून त्यांचं तिकीट कापलं जाणार का, हा देखील प्रश्न तेवढा साहजिक चर्चेला जाणार आहे. कारण एकनाथराव खडसे यांनी मागील काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश घेतला. त्यांनी मात्र एक वैशिष्ट्य असं आहे की आजपर्यंत भारतीय जनता पक्षावर कोणतीही टीका केलेली नाही. 1 ते 2 लोकांमुळेच मी फक्त भारतीय जनता पक्ष सोडला, मला सोडायला भाग पडला, असे वारंवार ते बोललेले आहेत. तरी देखील खासदार रक्षा खडसे यांचे सासरे भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांवर टीका करतात. या कारणामुळे रक्षा खडसे यांचं तिकीट कापलं जाणार का, हा प्रश्न निर्माण झाल्याशिवाय राहत नाही. हा एक डेमेरिट मला त्यामध्ये वाटतो. मध्यंतरीच्या काळात मुक्ताईनगरचे विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधी म्हणजे आमदार चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेला रावेर लोकसभा मतदारसंघाची जागा सोडण्यात यावी अशी मागणी केलेली होती. अर्थातच ही खेडी असू शकते, अर्थातच ही खेडी गिरीश महाजन यांच्यामार्फत राबवली गेली का, जर आज त्यांचं नाव समोर येत आहे तर असाही मुद्दा त्यामागे आपण धरू शकतो. कारण भारतीय जनता पक्ष आपल्या विनिंग सीटला किंवा सिटिंग MP ला बाजूला ठेवून त्या ठिकाणी दुसरा जरी खासदार बसवायचा म्हटला तरी दुसऱ्या पक्षाचा मात्र बसवणार नाही, हे तेवढंच नक्की आहे. कारण मी मागच्या एका माझ्या व्हिडिओमध्ये म्हटलं होतं की भारतीय जनता पक्ष हा विस्तारवादी साम्राज्यवादी पक्ष आहे. ते स्वतःच्या चिन्हावर कुणालाही निवडणूक लढायला लावतील, बाकी स्वतःच्या चिन्हाची जागाही कोणाला सोडणार नाही. त्यामुळे आमदार चंद्रकांत पाटील यांचा तो दावा जरी असला तरी तो दावा मात्र सत्यात उतरणार नाही, हे आपल्याला अगदी निर्विवाद सत्य आहे आणि वस्तुस्थिती आहे. आता या काळामध्ये जर काँग्रेसकडून, कारण ही सीट रावेर लोकसभा मतदारसंघाची ही काँग्रेसकडून लढवली जाते गेल्या काही काळापासून, मध्यंतरीचं 1 वर्ष राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट रवींद्र पाटील यांचा जर विषय सोडला तर ही जागा रावेर लोकसभा मतदारसंघाची ही काँग्रेसची जागा आहे. आणि या काँग्रेसच्या जागेवर डॉक्टर उल्हास पाटील हे माजी खासदार आहेत.
ते निवडणूक लढवतात. विद्यमान काळामध्ये आत्तापर्यंत तरी माजी खासदार उल्हास पाटील यांच्यानंतर त्यांच्या कन्या डॉक्टर केतकी पाटील यांचं नाव आज घेतलं जात आहे आणि त्यांच्या फेऱ्या ह्या मतदारसंघात वाढलेल्या आहेत. यावरून तरी ही गोष्ट जाणवते आणि मानायला काही हरकत नाही. काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षामध्ये सरळ लढत व्हायची असेल या मतदारसंघामध्ये, तर मग मात्र राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसलाच मतदान करावं लागेल किंवा काँग्रेसला सहकार्य करावं लागेल, कारण त्यांचा अलायन्स आहे, महाविकास आघाडी आहे, हे जगजाहीर आहे. अशा परिस्थितीमध्ये गिरीश महाजन यांचं नाव पुढे करून फक्त खासदार रक्षा खडसे यांचं तिकीट कापण्याचा प्रयत्न केला जातो आहे का, हा प्रश्न मात्र निर्माण झाल्याशिवाय राहत नाही. हा निर्विवाद सत्य असा प्रश्न आहे. कारण ही विनिंग सीट आपल्या घशात ओतावी असाही प्रयत्न इतर माध्यमातून केला जाऊ शकतो. यामध्ये गिरीश महाजनाचं नाव आलं. मध्यंतरीच्या काळामध्ये माजी खासदार स्वर्गीय हरिभाऊ जावळे यांचे चिरंजीव अमोल जावळे यांचं देखील नाव या लोकसभा निवडणुकीसाठी घेतलं जातं आहे. अशा प्रकारे खासदार रक्षा खडसे यांच्यासाठी ही लढाई जिंकू किंवा मरू, अर्थातच तिकीट मिळवण्याची लढाई ही जिंकू किंवा मरूसारखी आहे का, असा प्रश्न निर्माण झाल्यास नवल वाटायला नको. मित्रांनो, धन्यवाद. हे विश्लेषण आवडलं असेल नक्कीच लाईक करा, कॉमेंट करा आणि आवडलं तर शेअर करून इतरांना सबस्क्राईब करायला सांगायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.